नमस्कार विद्यार्थी मित्रहो, रॅपिडेक्स ई क्लास मध्ये तुमचे सहर्ष स्वागत. मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 9वीच्या अभ्यासक्रमातील द स्टोरी ऑफ टी या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये आज आपण चहाची गोष्ट शिकणार आहोत. चहा या लोकप्रिय पेयाचा शोध कसा लागला, चहाची निर्मिती कशी होते, त्याचा चहाच्या मळ्यांतून आपल्या घरापर्यंत प्रवास कसा होतो, चहाच्या सेवनाचा आपल्याला काय फायदा होतो, चहाची जागतिक पातळीवर लोकप्रियता कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपण या पाठातून शिकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुम्ही आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आमच्या येणाऱ्या नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आपण या पाठाला सुरुवात करूयात. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? चला आपण या गोष्टीची सुरुवात एका प्रश्नाने करूयात. तुम्ही पाण्यानंतर सर्वाधिक प्रमाणात सेवन केले जाणारे पेय कोणते आहे हे सांगू शकता का? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea. The fresh, aromatic brew with which people like to begin their day. कदाचित तुम्ही सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर काय आहे याचा अंदाज लावलेला असेल. जागतिक पातळीवर चहा हे सर्वाधिक लोकप्रिय असणारे पेय आहे. चहा हे लोकांना दिवसाची सुरुवात करण्यासाठी आवडणारे, लोकांना ताजेतवाने करणारे एक सुगंधी पेय आहे. It has a refreshing, astringent flavor. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of plant whose botanical name is Camellia sinensis. चहामध्ये लोकांना ताजेतवाने करणारी तुरट अशी चव असते. चहा कॅमेलिया सिनेन्सिस हे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीची पाने व कोंब उकळत्या पाण्यामध्ये ओतून बनवला जातो. The leaves are first dried, cured and processed before they are packed and sold to us. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात. चहाची वाळलेली पाने खराब होणार नाहीत याची व्यवस्था केली जाते आणि त्यानंतर चहावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर चहा पॅक केला जातो आणि आपल्याला विकला जातो. कॅमेलिया सिनेन्सिस is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. Camellia sinensis हे उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय हवामानात वाढणारी एक वनस्पती आहे. Tea plants require at least 100 to 125 cm of rainfall a year and prefer acidic soils. चहाला वार्षिक 100 सेंटीमीटर ते 125 सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असते. चहा आम्लता असणाऱ्या मृदेमध्ये चांगल्या प्रकारे वाढत असतो. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. जगातील सर्वोत्तम चहाचे मळे 1500 मीटर उंचीवर असलेल्या टेकड्यांच्या उतारावर आढळून येतात. It is said that tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. असे बोलले जाते की चहाची वाढ अगदी सावकाश होते आणि 1500 मीटर उंचीवर चहाला अतिशय उत्तम अशी चव प्राप्त होत असते. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. चहाचे रोपटे परिपक्व झाल्यानंतर त्या रोपट्यावरील केवळ 1 ते 2 इंच वर असणाऱ्या कळ्या व पाने निवडली जातात. या कळ्या व पानांना फ्लशेस असे म्हटले जाते. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. चहाची सर्वाधिक वाढ होणाऱ्या हंगामामध्ये प्रत्येक 7 ते 10 दिवसाला चहाच्या रोपट्यावर
फ्लश म्हणजेच नवी पाने व कोंब उमलत असतात. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, the tea plant may actually grow into a small tree, but in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet, that is waist high, to enable easy plucking of the leaves. चहाच्या रोपट्याला स्वतःहून वाढण्यासाठी सोडून दिल्यास, त्याची छटाई न केल्यास त्याची एका छोट्या झाडामध्ये वाढ होते. परंतु चहाची सुलभपणे रोपट्यावरून तोडणी करण्यासाठी कटाई केली जाते व त्याला कमरेपर्यंत 3 फूट उंचीपर्यंत ठेवले जाते. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have Assam type of tea, characterized by the largest leaves, China type, characterized by the smallest leaves, Kambur, characterized by leaves of intermediate size. आपण विकत घेत असलेल्या चहाला त्याच्या पानांच्या आकारावरून वर्गीकृत केले जाते. पानाच्या आकारावरून चहाचे 3 प्रकार पडतात. यातील पहिला प्रकार म्हणजे आसाम चहा. या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे याची पाने आकाराने खूप मोठी असतात. चहाचा दुसरा प्रकार म्हणजे चिनी चहा. याची पाने आकाराने खूप लहान असतात. चहाचा तिसरा प्रकार म्हणजे कंबोड चहा. यांच्या पानांचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. We have 3 very distinct and different tea growing regions in India. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चहांची वाढ होणारे एकूण 3 प्रदेश आहेत. यातील प्रत्येक प्रदेश हा खास प्रकारच्या चहाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तो प्रत्येक चहा चव आणि सुगंधामध्ये अद्वितीय असा आहे. The 3 regions are Darjeeling in northeastern India, Assam in far northeast India, and Nilgiris in South India. चहाचे ते प्रसिद्ध असणारे 3 प्रदेश म्हणजेच ईशान्य भारतातील दार्जिलिंग व आसाम, दक्षिण भारतातील निलगिरी हे प्रदेश आहेत. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrates, fat or proteins. चहा हे ताजेतवाने करणारे पेय आहे. या विधानाला बहुसंख्य लोक सहमत आहेत. चहामध्ये कर्बोदके, चरबी व प्रथिने अजिबात नसतात. What gives tea its special and distinctive flavor is theanine and as well as caffeine, which give the drink its stimulating quality. चहाला खास आणि विशिष्ट चव देणारे घटक हे थॅनॅनिन व कॅफीन आहेत. हे घटक चहाला उत्तेजक बनवत असतात. How and when did people first begin to drink tea? लोकांनी कधी आणि कशा प्रकारे पहिल्यांदा चहा पिण्यास सुरुवात केली? An amusing story has come down to us from Chinese legends. लोकांनी पहिल्यांदा कधी व कशा प्रकारे चहा पिण्यास सुरुवात केली याची मनोरंजक कथा चीनमधून दंतकथेतून आपल्याला समजते. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. असे बोलले जाते, चीनमधील कृषी आणि औषध क्षेत्राचा जनक असणारा चीनचा सम्राट शेनोंग हा एकदा प्रवासामध्ये होता. त्यावेळी तेथील एक नौकर सम्राटाला पिण्यासाठी पाणी उकळत होता. Just then a few leaves from nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. सम्राटाचा नौकर पाणी गरम करत असताना अचानक जवळच असणाऱ्या झाडाची पाने उकळत्या पाण्यात पडली आणि पाण्याने ताबडतोब त्याचा रंग बदलला.
On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. ते पाणी पिल्यानंतर त्या पाण्याच्या ताजेतवाने करण्याच्या गुणधर्मामुळे आणि त्याच्या उत्तम चवीमुळे सम्राट शेनोंग हा खूपच आश्चर्यचकित झाला होता. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. त्या अनोळखी वनस्पतीच्या आश्चर्यकारक चवीमुळे चीनी सम्राट शेनोंग हा खूपच उत्साहित झाला होता. त्याने त्या वनस्पतीविषयी अधिक चौकशी केली आणि त्यानंतर चीनी सम्राटाला समजले की चहामध्ये जखम बरी करण्याचे, उत्तम आरोग्य प्रदान करण्याचे गुणधर्म आहेत. चहा हा अनेक विषयांवर उतारा म्हणून वापरला जातो हे सुद्धा चीनी सम्राटाला समजले होते. विद्यार्थी मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा, येणाऱ्या नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. Each another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. दुसऱ्या एका दंतकथेनुसार बोधिधर्म हा बौद्ध भिक्षू चहाचा पेय म्हणून वापर करणारा पहिला व्यक्ती होता. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in a prayer and meditation. बोधिधर्म हा बौद्ध भिक्षू प्रार्थना आणि ध्यानधारणा करत असताना त्याला दीर्घ काळासाठी दक्ष ठेवू शकणाऱ्या, जास्त वेळासाठी जागे ठेवू शकणाऱ्या वनौषधीच्या शोधामध्ये होता. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. खूप मोठ्या प्रमाणात शोध घेतल्यानंतर, खूप साऱ्या चाचण्या केल्यानंतर बोधिधर्माच्या लक्षात आले, चहाच्या झाडाची पाने चघळणे हे उत्तेजक म्हणून काम करतात, जास्त वेळासाठी जागे राहण्यासाठी मदत करतात. It was he who introduced tea among his disciples in China. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. बोधिधर्माने चहाची त्याच्या शिष्यांना ओळख करून दिली. बौद्ध शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करणाऱ्या जपानी धर्मगुरूंनी त्यांच्यासोबत चहाची पाने व बिया जपानमध्ये नेली होती. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. तुर्कस्तानमधील लोकांनी मंगोलिया या देशाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. In fact, the story goes that the Chinese emperor Hui Seng was so taken up with tea that he set up research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. एका लोककथेनुसार चीनचा सम्राट हुई संग हा चहाच्या प्रेमामध्ये खूप वेडा झाला होता. त्याने चहा बनवण्याच्या सर्वोत्तम पद्धतीविषयी संशोधन केले होते. तो त्याच्या दरबारामध्ये चहा बनवण्याच्या आणि चहाच्या सेवनाच्या स्पर्धा आयोजित करत होता. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. चीनचा सम्राट हुई संग हा चहाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की मंगोलियाने त्याचे साम्राज्य बळकावले आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आले नव्हते. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people.
चहा पिण्याची सवय चीनमधून जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली होती. या भागातील लोकांमध्ये चहा हे खूप लोकप्रिय पेय ठरले होते. चहा पिणे या भागांमध्ये खूपच फॅशनेबल मानले जात होते. How did this magical beverage get its name? The Chinese character Tu was first used in early inscriptions to describe tea. But later, a new character Cha was developed to refer specifically to tea. चहा या जादुई पेयाला त्याचे नाव कसे मिळाले? चीनमधील जुन्या शिलालेखांमध्ये चहाचे वर्णन करण्यासाठी सुरुवातीच्या कालखंडात Tu ह्या चिनी वर्णाचा वापर केला जात असे. परंतु पुढे काही कालांतराने चहासाठी Cha हे वर्ण विकसित केले गेले. The word Cha is now sometimes used in English to refer to China tea, and as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer tea. कधी कधी Cha हा शब्द इंग्रजीमध्ये चहाचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की Cha हा वर्ण चाय ह्या हिंदी शब्दाशी अर्थाने अगदी मिळता जुळता आहे. भारतामध्ये चाय हा शब्द चहासाठी सर्वत्र वापरला जातो. How did tea first come to India? Historians think that tea had been known to India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. चहा हा भारतामध्ये सर्वप्रथम कसा आला? इतिहासकारांना वाटते की प्राचीन काळापासून चहा भारतामध्ये औषधी वनस्पती म्हणून सर्वांना माहीत होता. 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी चहाची लागवड करायला सुरुवात करण्या अगोदर भारतामध्ये चहा हा आनंद मिळवण्यासाठी पिला जात नसे. In 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. 1770 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधील चहाच्या बियांच्या मदतीने भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले होते. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे चहा लागवडीचे प्रयत्न अयशस्वी ठरले असले तरी रॉबर्ट ब्रूस या वनस्पती शास्त्रज्ञाला 1823 मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या दरी खोऱ्यामध्ये चहाची रोपटी वाढत असलेली आढळली होती. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. मे 1838 मध्ये आसाममधील पहिला भारतीय चहा इंग्लंडमध्ये सार्वजनिक विक्रीसाठी पाठवला गेला. तेव्हापासून भारताने जगातील अग्रेसर चहा उत्पादक देश म्हणून प्रगती केलेली आहे. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. चहाप्रेमी दावा करतात की चहामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. चहा रक्तदाब नियंत्रित करतो. शरीरातील व्हायरसच्या विरोधात चहा लढत असतो आणि आपल्याला दीर्घकाळ जगण्यासाठी मदत करतो. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. आपले शरीर फ्री रॅडिकल्स नावाचे रसायन तयार करत असते.
हे रसायन आपल्या शरीराचे आणि आरोग्याचे नुकसान करू शकते. चहामध्ये फ्लॅवोनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असते. वैज्ञानिकांचा विश्वास आहे की चहामधील फ्लॅवोनॉइड्स नावाचा घटक फ्री रॅडिकल्स पासून आपल्या शरीराचे संरक्षण करत असतो. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. अनेक लोकांसाठी चहा हा मित्रांसोबत पिण्यासाठी असणारे लोकप्रिय पेय आहे. जगातील अनेक देशांमध्ये चहा पिणे हा महत्त्वाचा सामाजिक कार्यक्रम समजला जातो. जपान, चायना, रशिया and Korea have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. जपान, चीन, रशिया आणि कोरिया या देशांमध्ये चहाच्या विशिष्ट परंपरा अस्तित्वात आहेत. या देशांमध्ये चहाचे खास समारंभ आयोजित केले जातात. हे समारंभ लोकांना आराम मिळवण्यासाठी, चहाच्या सुगंधाचा आणि चवीचा आनंद घेण्यासाठी वेळ मिळवून देत असतात. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. जपानमधील बहुसंख्य लोक हे चहाच्या क्लबचे सदस्य असतात. प्रत्येक आठवड्याला चहाच्या समारंभांमध्ये भाग घेण्यासाठी जपानमधील लोक चहाच्या क्लबमध्ये जात असतात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. जपानमधील सर्वसामान्य लोकांना सुद्धा वाटते की चहाचे समारंभ हे त्यांच्या धर्माशी संबंधित असतात. हे समारंभ त्यांच्यासाठी आध्यात्मिक सोहळे असतात. ते म्हणतात की चहा हे आरोग्यकारी, आनंददायक, उत्तेजक असे पेय आहे. चहामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. चहा तुमचा एकाकीपणा कमी करत असतो, तुमच्या हृदयाला शांतता प्रदान करत असतो. चहा पिणे ही दैनंदिन जीवनातील आरामदायक अशी गोष्ट आहे. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. कोरियातील अनेक लोक जन्मदिवस आणि लग्नाचा वाढदिवस यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी चहाचे समारंभ आयोजित करत असतात. In most areas of China, the tea is made in small clay teapots. At tea ceremonies, cups are only half filled. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. चीनमधील अनेक भागांमध्ये चहा हा मातीपासून बनलेल्या लहान भांड्यांमध्ये बनवला जातो. चहाच्या समारंभांमध्ये चहाचे कप फक्त अर्धे भरले जातात. चायनीज लोकांचा विश्वास आहे की चहाचा उरलेला अर्धा कप मैत्री आणि प्रेमाने भरला गेला पाहिजे. इन रशिया, टी इज मेड अँड सर्व्ड इन समोवर्स, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा हा समोवर म्हणजेच धातूपासून बनलेल्या चहाच्या खास अशा किटलीमध्ये बनवला जातो. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. व्हिएतनाममध्ये लोटस टी आणि जास्मिन टी यासारख्या चहांचे प्रकार बनवले जातात. In Japan, tea is made using powdered green tea called matcha. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. जपानमध्ये मटच्या नावाच्या पावडरसारख्या ग्रीन टी पासून चहा बनवला जातो. चहा हा उकळत्या पाण्यामध्ये बांबूच्या ब्रशने मिसळला जातो
आणि लहान वाटीमध्ये लोकांना पिण्यासाठी दिला जातो. And how about India? A cup of tea is offered to any guest or visitor as a token of hospitality, even in the humblest of homes. भारतामध्ये चहाच्या कोणत्या परंपरा पाळल्या जातात? भारतातील गरीबातील गरीब घरामध्ये सुद्धा पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी चहा हा दिला जातो. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. In the rainy season, it is brewed with ginger to give it additional medicinal properties. बहुतांश भारतीय लोकांना भरपूर दूध असलेला, भरपूर साखर टाकलेला गरमागरम चहा आवडतो. पावसाळ्यामध्ये चहामध्ये औषधी गुणधर्म येण्यासाठी आले टाकून चहा बनवला जातो. Others add spices like cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. Tea is a must after a plate of spicy snacks, especially in the morning and evenings. काही लोक चहाची चव वाढवण्यासाठी वेलची, लवंग, जायपत्री यासारखे वेगवेगळे मसाले चहामध्ये टाकत असतात. खास करून संध्याकाळी आणि सकाळी मसालेदार नाश्त्यानंतर चहा हा अत्यावश्यक ठरत असतो. Some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. How about you? चहामध्ये उत्तम अभिरुची असणारे काही लोक जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी आणि आईस टी यासारख्या चहांचा आस्वाद घेत असतात. मित्रहो, तुम्ही कोणत्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता? विद्यार्थी मित्रहो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा, येणाऱ्या नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा.